कुकर कधी छोटा असला असा कधी तर शिट्ट्या येताना पाणी असं उतू जाते माहिती शीट आलं की ते पाणी सगळं असं बाहेर येते जाऊन असं वाटत असेल की नाही तर मला एक नवीन ट्रिक सापडली आता हे कधी मी भात ठेवला पाणी ठेवलं मीठ ठेवलं उकळी आणली आणि त्यानंतर येतात हे झाकण लावलेलं आहे तर आता बघूया की नाही शक्यतो गेल्यावर मी असं केलेलं की नाही तर अजिबात असं पाणी आलं नव्हतं शिट्टी म्हणजे शिट्टी होतानाच अजिबात पाणी आलं नव्हतं आज बघूया काय होतं मी प्रतिभा तर आजच्या व्लॉगमध्ये थोडंसं तुम्हाला माझी सकाळची कामं दाखवणार आहे त्यानंतर चार्लीला आंघोळ घालायची आहे त्यानंतर बाहेर थोडीशी कणी माती टाकायची काहीतरी झाडं वगैरे आता उन्हाळी कणी लावायला येतील कडधान्यांची यासाठी माती टाकायचे त्यानंतर थोडंसं माझं कणी काजळ वगैरे संपलेलं आहे तर थोडंसं कणी मॉइश्चरायझर वगैरे पण मी शॉपमध्ये जाऊन आणणार आहे कुठलं आणणार ते तुम्हाला नंतर कळेलच असं थोडंसं हलकं फुलक्या कामाचं रुटीन आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नसेल आवडला तरी रागाच्या वरात एक लाईक असं मारून जावं माझ्या तोंडावर हो गिरणीचा गट्टू एक निघालेला आहे तो जरा बघ खाली ते नट त्याचाच आहे काय दुसऱ्याचा आहे बघा मला वाटतं गिरणीचा आहे कोपऱ्यात आज मी असं दिवसभर तेल लावून कणी चिपकून राहायचं ठरवलेलं आहे काय व्हायचं माहिती आंघोळीच्या अगोदर 10-15 मिनटं कणी लावायला व्हायचं आणि त्यानंतर केस धुवून जायचे तर आज म्हटलं कणी दिवसभर लावून ठेवायचे कारण कसं होतं दिवसभर तेल कणी केसामध्ये मुरलेलं पण चांगलं असतं म्हणजे केस गळती वगैरे केसांचा काय प्रॉब्लेम असेल ते होत नाही आणि केस आपली चांगले राहतात जास्त गळायला लागल्यानंतर त्यावर ट्रीटमेंट करून परत आहे तसं करायला वर्ष घालवण्यापेक्षा कणी ज्यावेळी आपले चांगले आहेत त्याचवेळी व्यवस्थित जितकी जमेल तितकी निगा ठेवली तर चांगली असते तिथे कडाला पडला बघा तिथे गिरणीचं काय आता आतला बघा इथं तोपर्यंत माझं मशीन पण झालं होतं म्हटलं पहिल्यांदा कणी कपडे शेडात उन्हात घालून घ्यायची त्यानंतर किचनमधली बाकीची कामं आवरून घ्यायची गव्हाचं दळप लावायचं होतं आणि ती गिरणीचा एक नट कणी निघाल्यासारखा वाटला म्हणून ह्यांना थोडंसं बसवायला सांगितलं कारण नंतर मला थोडंसं दळप वगैरे पण करायचं होतं वांग्याचं भरीत करायला मी मोठी वांगी आणून ठेवली होती 3-4 वांग्याचं भरीत करायचं होतं कारण सकाळची भाजी जास्त लागते त्यामुळं ते भाजत ठेवलं आणि आज मी तुम्हाला कणी छोट्या कुकरमध्ये कणी शिट्टीतनं पाणी येऊ नये ह्यासाठी मी काय केलं कणी हे तुम्हाला थोडंसं दाखवते तर आज पण पाणी नाही आलं कणी तर तुम्ही पण असंच करा पहिल्यांदा भात ठेवायचा पाणी वगैरे जे काय घालायचं उकळी आणायची त्यानंतर हे झाकण ठेवायचं बघ तोपर्यंत इथे मी कधी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजत घालते एक शिट्टी झालेली आहे म्हणजे असं भसाभसाचे पाणी उठून जाते म्हणजे अजिबात आलं नाही थोडंसं असं आलं आणि ते तिथंच बंद झालं म्हणजे खालीपर्यंत अजिबात आलं नाही पूर्ण कुकर खराब झालेला आहे आता गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर 5 मिनिट ठेवायचा आणि मग बंद करायचा गॅस भात तयार अजिबात कुकर खराब आला नाही बघा फक्त तेवढं झाकण्यापुरतं थोडंसं आलं गेलं कपड्यांचं मशीन झालेलं होतं म्हणून म्हटलं आता का नाही गिरण पण लावून घ्यायचे दोन्ही एकदम मी लावत नाही शक्यतो कारण मला असं भीती वाटते काहीतरी खराब होईल असं त्यामुळे ते मशीन झाल्यानंतर म्हटलं गहू कणिक गिरणीत टाकून घ्यायचं ते टाकून घेतलं घरची गिरण असली की नाही असा फायदा होतो आता बाहेरची गिरण असते तर मला कालच दळून आणायला पाहिजे होतं तेव्हा कुठं मला आज वापरायला आलं असतं पण घरची गिरण असल्यामुळे मी आता लगेच काढले आणि लगेच गव्हाचं पीठ आणि मळायला घेतलेलं कारण गव्हाचं पीठ संपलं होतं गिरण होई तोपर्यंत वांग्याच्या भरत्यासाठी कांदा वगैरे चिरून घेतला तोपर्यंत एक गिरणीचा फेर झाला ते पीठ भरून घेतलं डब्यामध्ये दुसरं घातलं आणि कुंड्यामध्ये घरातल्या कणी पाणी घालून घेतलं हे पाणी 2 दिवसाला हल्ली उन्हाळ्यात घालायला लागते तर हे वांग कणी असं कुस्करून घेतलेलं आहे तिखट घातलेलं आहे त्यात आता बारीक चिरलेला कांदा टाकूया शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे भाजलेलं असं कच्च्या कांद्याचं कणी भरी चांगलं लागतं फोडणी
मस्तपैकी आपलं कणी भरीत झालेलं आहे. आता ठेवते बाजूला. हा पसारावर ते चपात्या करून घेते. चपात्या झाल्या तर आता घडी करून ठेवते. आता चार्लीच्या शेवटच्या 2 भाजायचे चालू आहेत. त्यानंतर ही बेसिनची भांडी जरा काढते ना, उठा वगैरे आवडून घेते. म्हणजे एकदा किचन कट्ट्याची कामं आवडली की नाही बाकीच्या कामाला. चपाती झाल्या त्याच तेलात नाही थोडंसं वेफर्स तळून घेते, कारण डाळ केलेली आहे. नुसती डाळ कधी खाऊशी वाटत नाही. उठा झालेले आहे, भांडी झालेलं आहे. थोडंसं तेल गरम करते आणि वेफर्स तळून घेते. मग अशी चपात्या झाल्या तळायला पाहिजे, पण लक्षात नाही आलं. इकडे आंघोळ करा. शॅम्पू लागला इकडे या. लावून ठेवायचं आहे सगळं थोडं नाही ते लावून ठेवायचं. ह्योच आपण लावून ठेवता 5 मिनिटं जेव्हा पुढे नाटक नाही तसं. तुम्ही ते हे सांगितलं लावून ठेवायचं. दुसरे दिले की मग फक्त दुबा म्हणतात. सांगू दे सांगू. बस गेलंच आता दुसऱ्या कुत्र्यांच्यात. बघा ना आलाय का, वळण नाही तुला, कशाला फिरतोस. घाम जायला पाहिजे. आणि त्यातलं मला त्यातनं जरा गार पाणी गरम पाणी डायरेक्ट हे यात जराशी जात तोंड जरा झालंच का दिसणार चालेल. भिजलून आले तर भिजून रांगोळ घालायला आवडते. बसतेपेक्षा आमच्या घर वाटतं चोरट्यात आमच्या खायला थांबा. आता घरातली कामं तर आवडतात.
म्हणजे उद्या त्याला औषध लागेल. कुठं आहे नेलं कुठं आहे अभ्यास करायला. काम बघ इकडे. चलो जाऊ आता. पाणी भरत होतं तुला प्यायचं आणि जेवायला घाल. जाऊ नका मातीत आता. चला तर आजचा व्लॉग आणि इथंच बंद करते. आता बरोबर किती वाजलेत माहिती आहे? बरोबर 1 वाजलेला आहे. आणि कारण का माहिती आहे, अजून काही कामं संपलेली नाहीत, पण व्लॉग मोठा होणार आणि मग मोठा व्लॉग बघायला कंटाळा करणार तुम्ही. त्यामुळे आजचा व्लॉग इथंच थांबूया. ह्याच्या पुढची कामं आपण उद्याच्या व्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन मी काय काय ह्यानंतर केलं. अजून शॉपमध्ये जायचं आहे, त्यानंतर माती टाकायची, अजून बरीच कामं आहेत. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.